माखन खाया, गौलन का नंद कुंवर कन्हैया। काय बराई दिखावत मोई, जानत हूँ प्रभुपना तेरा सबई। और बात सुन उखल सुगला, बांध लिया तू अपना गोपाला। काय बराई दिखावत मोई, जानत हूँ प्रभुपना तेरा सबई। फिरत बन बन गाऊ चरावत, फिरत बन बन गाऊ चरावत। कहे तुकया बंधु लकरी लेले हात। काय बराई दिखावत मोही, जानत हूँ प्रभुपना तेरा सबई। विठ्ठल चुरा चुरा कर माखन खाया, गौलन का नंद कुंवर कन्हैया। पांडुरंगा करू प्रथम नमन, सकल विद्यांचे अधिकारण। तेची वंदू श्री चरण, ते श्री सद्गुरूंचे नमस्कार। ओम नमो ज्ञानेश्वरा। बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास
दास त्याची आस पुरवावी. आजचं आपलं हे हरिनाम संकीर्तन खरं म्हणजे काल्याचं कीर्तन कशाच्या निमित्ताने आहे? त्याच कारण काय? तर 22 बार्शी सोलापूर जिल्हा, तिथं 22 गाव आहे. त्या गावामध्ये उदयशील मोहिते वारकरी शिक्षण संस्था हरिभक्तीपरायण अंबरीशी महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. त्या मंडळींच्या मनामध्ये आलं की बालयोगी श्री सदानंद महाराज गुरु महात्म्य प्रसिद्ध झालेला आहे आणि ते एकदम असं मधाळ रसाळ मनाला अगदी भुरळ घालणार असं आहे. या ग्रंथाचं वाचन व्हायला पाहिजे आणि पहिलं पारायण हे बाबांच्या आश्रमातच व्हायला पाहिजे असं या मंडळीच्या मनामध्ये आलं. आणि त्यांना नेहमी सहकार्य करणारे, या आश्रमाची सेवा करणारे आमचे परम मित्र हरिभक्तीपरायण कदम साहेब यांच्या कानावरती ही बातमी गेली आणि त्यांना मार्गदर्शन केलं की आपण बाबांच्याकडे जाऊया आणि तिथं पारायण करूया. वेळ पक्की झाली. 8 तारखेपासून हा सोहळा सुरू आहे. आज त्याचा अंतिम दिवस. या पारायणामध्ये नुसतं पारायण झालं नाही मंडळी, नाही का? सकाळचा काकडा झाला. काय काकड्याला मजा यायची सकाळच्या वेळेला. एक वेगळाच काकडा या पर्वतावरती झाला. काकड्यानंतर नित्याचे कार्यक्रम, त्याच्यानंतर पारायण आणि पारायणानंतर हरिपाठ आणि हरिपाठानंतर कीर्तन सेवा झाली. 4 दिवस आम्ही कीर्तन ऐकली आणि ही सगळी कीर्तनाची सेवा ही या मंडळीनंच केलेली होती. आश्रम संस्थेला काही त्यांनी करायला लावलं नाही. त्यांची इच्छा आणि त्याप्रमाणे कार्यक्रम झाला आणि पाहुणे आपल्याकडे येत आहे. त्यांची सर्वराई मात्र आश्रम संस्थेने नाही का अगदी जशी हवी तशी केलेली आहे. त्यामुळे इथलं वातावरण काय होतं त्याचं वर्णन मला करता येणार नाही. बाबांनी सगळे गोपाळ मंडळी कुठे कुठे फिरायला नेली आणि तो एक वेगळाच अनुभव आम्ही घेतला. त्या पारायणातलं आजचं हे शेवटचं कीर्तन. त्या सोहळ्याची समाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने करायची असते. म्हणून प्रथेनुसार किंवा परंपरेनुसार आजचं हे आपलं काल्याचं कीर्तन. आणि त्या निमित्त सेवेकरिता घेतलेली जी गवळण आहे, ही गवळण तुकोबारायांचे बंधू कान्होबाराय यांची 4 चरणांची उत्कृष्ट अशी गवळण आपण सेवेला घेतलेली आहे. या गवळणीच्या पहिल्या चरणामध्येच कान्होबाराय काय म्हणतात बघा. चुरा चुरा करून
चिरा चिरा कर माखन खाया, गवलन कानन कुंवर कन्हैया. या अभंगाचं पार्श्वभूमी काय आहे बघा. का असं म्हणतात? कानोबारा आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये आले. वासुदेवानं त्यांना टोपलीत घालून गोकुळामध्ये आणलं, नंदाच्या घरी ठेवलं आणि आपलंच बाळ समजून नंद यशोदा त्याचे लाड करीत होते. पण त्या बाललीला काही आघातच होत्या बरंच. ते बाळ केवळ नंद यशोदेलाच प्रिय नव्हतं, सगळ्या गोकुळाला ते प्रिय झालेलं होतं. सगळ्या गोकुळाला प्रिय झालेलं होतं. त्याच्या लीलाच काही आगळ्या वेगळ्या होत्या. इतर बाळ आणि हे बाळ त्याच्यामध्ये त्या गोकुळवासियांना काहीतरी फरक वाटत होता. हे आगळं वेगळं बाळ आहे आणि अवघं गोकुळ त्या बाळाच्या प्रेमामध्ये गुंतून गेलेलं होतं. हळूहळू ते बाळ मोठं मोठं होत गेलं. पण त्या तेवढ्या वयात सुद्धा जी इथं गोपाळ मंडळी आहे, बाल गोपाळ, ह्या वयामध्ये त्याने किती राक्षस मारले. आघासूर, शकटासूर, तो भटजी आलेला त्याचं भविष्य सांगायला, त्याची तर पळता भुई थोडी झाली नाही का. त्याचं काय काय झालं, जानवं तुटलं आणि धोतर सुद्धा फिटून गेलं आणि पाटावर बसलेला होता तो पाठ उडाला आणि त्याच्या टाळक्यात आपटला नाही का. धोतराचा सोगा धरीत तो पळाला. काय त्याची अवस्था झालेली होती. अशी पराक्रम केले. गोवर्धन पर्वत उचलला. कालिया नागाला सुद्धा त्यानं मारलं. अवघ्या कितव्या वर्षी, तुमचं वय असताना त्याने हे पराक्रम केले. आणि असे त्याचे पराक्रम चालत होते. आणि एके दिवशी अक्रूर त्याला न्यायला आला. अक्रूर रथच घेऊन आलेला होता. तो रथ गोकुळवासियांनी फक्त मथुरेत बघितलेला होता. गोकुळामध्ये रथ नव्हता. तर सगळ्या बैलगाड्या होत्या तिथं. रथ पहिल्यांदा गोकुळवासियांनी पाहिला आणि सगळे गोकुळवासी चपापले की रथ आलाय म्हणजे कौश तर आला नाही ना, असं त्यांना वाटलं. बरं का, ते जरा चपापले. बघताय ते वेगळाच माणूस आहे. आणि रथ घेऊन येणारा जो माणूस होता तो कोण होता? अक्रूर होता. आणि तो भगवान कृष्णाला नेण्यासाठी आलेला होता. आणि आपल्या कृष्णाला नेण्यासाठी रथ आलेला आहे ही जेव्हा गोकुळवासियांना कळालं तेव्हा सगळे गोकुळवासी कृष्णाच्या भोवती गोळा झाले. नाही, आम्ही याला नेऊ देणार नाही, आम्ही याला नेऊ देणार नाही. सगळ्यांनी अगदी किल्लाच तयार केला, एक तटबंदी तयार केली आणि त्या तटबंदीमध्ये कृष्ण होता. खबरदार याला हात लावशील तर. आता करायचं काय? अक्रूर तर आलेला आहे आणि हा लबाड गालातल्या गालात हसतोय. बरं का, सगळ्यांच्याकडे बघतोय आणि गालातल्या गालात हसतोय. कारण मोठी कसोटी होती त्यांच्या हातून सुटणं म्हणजे. शेवटी त्यांचं ते सगळं पाहिलं. बरं का, रुद्र अवतार. आणि भगवंत बोलले असं काही करू नका, मी तुमचाच आहे, तुम्हाला सोडून मी जाईन कसा. पण माझं काही एक काम आहे, ते काम मला केलंच पाहिजे. मला मथुरेला गेलंच पाहिजे. आणि कृष्ण तुला माहिती नाही का, मथुरेचा राजा कंस किती दुष्ट आहे. तुला मारण्यासाठी त्यांनी पुन्हा कुणाला पाठविलेलं होतं. आम्ही ते बघितलेलं आहे. तू तिथे गेलास तो तुला मारून टाकील, मारून टाकील. तू तिथे जाऊ नकोस, तू जाऊ नकोस, तू जायचं नाही. कृष्ण फक्त हसत होता आणि बोलला की काही काळजी करू नका, मी हा असा जातो आणि असा येतो, तुम्हाला सोडून मी जाणार नाही. तो अक्रूर आपला आहे. त्यालाही म्हणतात क्रूर अक्रूरा नकोस नेऊ आनंदाचा ठेवा. तू अक्रूर नाहीस, अक्रूर नाहीस, तू क्रूरच आहेस. कोणी तुझं नाव अक्रूर ठेवले? तू आमचा कृष्ण घेऊन जातोयस, किती निष्ठुर आहेस तू. त्याच्यावर भडकले सगळे. कृष्णाने समजूत काढली की त्याला काही बोलू नका, तू हुकुमाचा ताबेदार आहे.
तुम्ही काही काळजी करू नका, माझं इथलं जे कार्य आहे ते आता संपलेलं आहे, मला तिथे गेलंच पाहिजे. आणि फार मुश्किलीने बरं का कृष्णाने त्या गोकुळवासियांचा निरोप घेतला. येईन मी, तुम्ही काळजी करू नका, काही मला होत नाही. आणि तो गोपाळ कृष्ण त्या रथावरती आरूढ झाला, सगळ्यांकडे बघतोय. आणि त्या रथाचं तेज काय वर्णावं. तो तेवढा सुशोभित रथ आणलेला होता, तो सुद्धा बोडका दिसत होता. पण जेव्हा भगवान कृष्ण त्यावर आरूढ झाले तेव्हा त्या रथाची शोभा काही वेगळीच वाटायला लागली. आणि सगळे रडतायत, सगळ्यांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वगळत होत्या. कृष्ण नको जाऊ, कृष्ण नको जाऊ. कृष्ण हसतोय गाण्यात, काही काळजी करू नका, काही काळजी करा, तुम्हाला भेटायला मी येणार. आणि तो रथ भरधाव निघाला. तरी गोकुळवासी आले, त्या गोकुळाच्या वेशीपर्यंत आले. कृष्ण नको जाऊ, कृष्ण नको जाऊ, कृष्ण नको जाऊ. आणि तो रथ गेला, तो धुरळा उडवत गेला. ते घोडे धावत गेले. कशी धूळ उडत होती नाही का, आपण धावल्यानंतर पाहिलेला आहे कसा धुरळा. मग ते घोडेच धावत होते, हा धुरळा उडाला. आणि तरी बघतायत, तो धुरळा बसल्यानंतर तरी कृष्ण दिसेल, अगदी आतुरतेने बघत आहेत. पण कसलं काय, त्या धुरळ्यामध्येच कृष्णाचा रथ कधी गुडूप झाला कळलंच नाही. तो धुरळा बसला तर सगळं शांत शांत होत. आणि सगळ्यांनी अगदी जड पावलांनी, जड अंतःकरणाने माघारी वळले. तिथं आले ते अवघी गोकुळ नगरी उदास आणि भकास वाटायला लागली. कारण त्याच्यातलं चैतन्यच निघून गेलेलं होतं, त्याच्यातलं चैतन्यच निघून गेलेलं होतं. आणि मग एक एक कथा कानावर येत होत्या. कृष्णानं मथुरेतले सगळे राक्षस मारले, कुस्ती घेतली. त्या कुस्तीमध्ये दुष्ट असे पैलवानांना मारलं. त्याच्या अंगावरती बैल सोडलेला होता माजलेला, त्या बैलाला सिंगाना धरून गरगर गरगर फिरवून फेकून दिला. एक 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 असे दुष्ट होते, त्या सगळ्यांना नामशेष केलं. आणि सरते शेवटी तो मथुरेचा राजा कंस त्याच्या छाताडावरती चढला. त्याच्या छाताडावर चढला आणि त्याच्या छाताडावरती तो बुक्के द्यायला लागला आणि दणा 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 नाचायला लागला. आणि त्या कंसाला देखील त्यानं ठार मारलं. आणि मथुरेच्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला की आता आपण गुलामगिरीच्या शृंखलेतून मुक्त झालो. त्या कंसाची राजवट म्हणजे गुलामगिरीच होती बरं का. लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला, तिथलं कार्य आटोपलं. आणि मग भगवंत हळूहळू मोठे होत होते. त्यांनी पांडवांना सहाय्य केलं. पांडवांसाठी श्रीकृष्णाकडे दुर्योधनाकडे शिष्टाई करण्यासाठी गेला की बाबांनो कशाला युद्ध करताय, 5 जण आहेत ना, त्या 5 जणांना तुमचं राज्य नको, अर्ध राज्य सुद्धा नको, पाव राज्य सुद्धा नको, फक्त 5 जणांना 5 गावं देऊन टाका, तरी देखील ते खुश आहेत. पण तो गर्विष्ठ दुर्योधन काय बोलला, सुईच्या अग्रावर राहील इतकी माती सुद्धा मी पांडवांना देणार नाही. एवढीशी माती सुईच्या अग्रावर, सुईच्या टोकावर राहील इतकी माती सुद्धा पांडवांना देणार नाही. काय शिष्टाई करायला आलोय, तुझं काम आहे का? तो चल तिथे जा, गवळ्याच्या कार्ट्या, ती ढोरच बघ जा, ती ढोरच बघ जा, तू शेणगोठा कर जा. मोठा शिष्टाई करायला आलेला आहे. अपमानित करून भगवंताला पाठवून दिला. आणि त्याचा नतीजा काय झाला, कौरवांचा नाश झाला आणि पांडव विजयी झाले. तदनंतर भगवान श्रीकृष्णाने द्वारका नगरी वसविली. आणि ती द्वारका अशी तशी नव्हती, सोन्याची द्वारका वसली. तिथली जी घरं होती ती घरं सोन्याची होती, सोन्याची द्वारका. आणि हा सगळा इतिहास गोकुळवासियांच्या कानावरती येत होता. कृष्णाने असं केलं, कृष्णाने तसं केलं. आता कृष्ण ज्या नगरीमध्ये राहतो ती नगरी सोन्याची आहे असं म्हणतात. तिथलं घर सोन्याची आहे, तिथल्या दरवाजांना हिरमाणकं लावलेली आहेत.
असं वर्णन येत होतं. आणि वाकड्या पिंड्या बोबड्या ही सहकारी होती. आता कसला कृष्ण आपल्याला भेटायला येतो? आता कशाला येतो इथे या मातीमध्ये शेणगोट्या करायला? तो कशाला येतोय? तो आता वैभवात आहे, वैभवात आहे. आणि काय सांगू तुम्हाला, त्याच्यात कशी एक जण लगेच त्याला ललकारी दिली. काय दिली? गड्यानो. माझ्या मुखातून ऐकण्यापेक्षा या बाल गोपाळाच्या मुखातून ऐकू. गड्यानो राजा की रे झाला. गड्यानो राजा की रे दिली. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. अरे आपला सखा कृष्ण आता राजा झालेला आहे, राजा झालेला आहे. तो सिंहासनावर बसतो. आपल्यासारखं कुठेतरी जमिनीवर बसत नाही, कुठेतरी जंगलात गेल्यावर दगडावर बसत नाही बरं का. तो कुठे बसतो? सिंहासनावरती बसतो. अशी इथं बातम्या येत होती. आता तो कसला येतोय, आता तो कसला येतोय नाही का. सुखामध्ये लोळत असणारा माणूस कशाला गरीबाकडे येईल. आणि इथं कृष्णाच्या मनामध्ये आलं. ते सगळं झाल्यानंतर, सोन्याची द्वारका वसविल्यानंतर कृष्णाला आपले गोकुळातले दिवस आठवले. आणि त्याच्या मनात आलं, किती वर्षे झाले आपण तिथे गेलोच नाही. आपण त्यांना शब्द दिलेला होता, मी येईन, मी तुम्हाला भेटायला येईन. आणि या सगळ्या कामाच्या रगड्यामुळे आपल्याला तिथं जायला काही वेळच मिळाला नाही. आणि मग त्यानं ठरवलं की गोकुळामध्ये आपल्या सवंगड्याला भेटायला जायचं असं ठरवलं. आणि मग काय तिथं ती वार्ता आली की कृष्ण येतोय, कृष्ण येतोय. अवघी गोकुळ नगरी आनंदली. एक नव चैतन्य त्याच्यामध्ये संचारलं बरं का. हे करू का, ते करू, ते करू का, हे करू. दिवस वगैरे समजल्या बरोबर काय नाही केलं बरं का. बुढ्या तोरणे करीती कथा, गाती गाणी. अहो दार साफ केली, सारवली, तिथं रांगोळ्या टाकल्या, गुढ्या उभारल्या, घराघरावरती गुढी आणि दारावरती तोरण. कृष्णाला त्याच्या स्वागतासाठी तो येतोय, त्याला बरं वाटावं. आम्ही किती आतुर आहोत. ही नगरी सजवलेली होती, गोकुळ नगरी सजवलेली. आणि कृष्णाचा रथ आला. कृष्ण आला, त्या शृंगारलेल्या रथामधून आला. त्याच्या रथाला पांढरे शुभ्र घोडे होते. आणि कृष्ण आला. ही गर्दी आणि प्रत्येक जण डोकावून बघतो, कसा दिसतोय कृष्ण, कसा दिसतोय कृष्ण. कुणाला ती होत नव्हता जवळ जायला. एवढा मोठा झालेला आहे, आपल्याला विचारित की नाही
आपल्याला विचारेल की नाही, अगदी एकमेकाच्या खांदा दाबून बघायचे, बरं का दिसत नाही तरी मला बघू, कोणी कोणी ढाल भेटून यायचा, कसा दिसते माझा कृष्ण, कसा दिसते माझा कृष्ण. सगळे बघतायत, गवळणी होत्या, त्यांचे डोळे आणावले, त्याने आपला पदर असा तोंडाला लावलेला आहे आणि भरल्या नजरेने आसवानी त्यांची सगळे डोळे भरून गेलेले होते. तुरकट तुरकट ते चित्र दिसत होत, तरी सुद्धा बरं का पापण्या फडफडवून ते पाणी बाजूला करून कृष्ण कसा दिसतो, कसा दिसतो, एवढी त्यांना आतुरता लागून राहिलेली होती. आणि कृष्ण उतरला खाली. काय रे, मला ओळखलं नाही का तुम्ही, मला ओळखलं नाही, इतका मी परका झालो. आणि हे शब्द ऐकल्याबरोबर वाकड्या पेल्या बोबड्या आमचा कृष्ण आला, आमचा कृष्ण आला करीत त्याच्या भोवती गराडा केला आणि कृष्णाला वेढा घातला, कृष्णाला वेढा घातला. आणि ते कृष्णाचं रूप बघितल्यावर जी एक प्रकारची भीती होती गोकुळवासियांच्या मनामध्ये, हा आपल्याला विचारेल की नाही, ती भीती कुठे पळून गेली, कुठे. आणि मग काय विचारता ही झुंबड कृष्णाजवळ येण्यासाठी. आणि मग त्यांनी ठरवलं, बऱ्याच वर्षांनी कृष्ण आलेला आहे, तर आपण असं करूया, कृष्णाचं एक प्रवचनच ऐकूया. फार मोठा उपदेश करतोय, अर्जुनाला देखील यानं उपदेश केलेला होता. आपण देखील याचं प्रवचन ऐकून तो आपल्याला काय प्रबोधन करतो ना ते बघूया. आणि त्याचं दुसऱ्या दिवशी प्रवचन ठेवलं. आता कृष्णाचं प्रवचन, रात्रभर जागले ते गोकुळवासी. असा मांडव उभारला, हा मंडप उभारला, तो सगळा आंब्याच्या पानांनी, अशोकाच्या पानांनी सजवून टाकला, निरनिराळी फुलं आणली जंगलात जाऊन, आणि हा सुशोभित मांडव केला. आणि कृष्णाचं प्रवचन ऐकायचं आहे, तिथे एक व्यासपीठ तयार केलं, सगळ्यांना दिसावा, उंच व्यासपीठ तयार केलं. आणि कृष्णाचं प्रवचन, ही गर्दी, काय सांगतोय आमचा कृष्ण, काय सांगतोय. अहो मांडव भरून गेला, मांडवाच्या बाहेर लोक, काय सांगतोय कृष्ण म्हणून. आणि कृष्ण आला, कृष्णाचं रूपच वेगळं होतं बरं का, पितांबरधारी, शेला टाकलेला खांद्यावरती, आणि ते मुकुट त्याचा, काय त्याचं वर्णन करणार मी, माझी जीवा नाही चालत वर्णन करण्यासाठी. आता आला, आल्याबरोबर एक वेगळं चैतन्य त्या सभेमध्ये पसरलं, सगळी सभा सैल झाली. आला आमचा कृष्ण, सगळ्यांना नमस्कार केला कृष्णाला, सगळ्यांना नमस्कार केला. आणि तिथंच मांडी घालून बसला. आणि ही शांतता पसरली. अगदी टाचणी जरी टाकली तरी त्या टाचणीचा आवाज आला असता, अशी शांतता पसरली. सगळ्यांनी आपले प्राणामध्ये आणले, काय सांगतोय आमचा कृष्ण, काय सांगतोय. आणि सगळे हा करून चंपा बरं का, काय सांगतोय करून ऐकत आहे. आणि त्या शांततेचा भंग भगवान कृष्णानेच केलं बरं का. आणि कृष्णाने प्रवचनासाठी श्लोक घेतला. दैवी विषा गुणमयी हा श्लोक घेतला, सगळे दमकावून बसले आणि लागला बोलायला. मित्रांनो, हे सगळं काही चालते ना, हे सगळं माझ्या सत्तेने चालते. तुम्ही माझ्यावर लोभ करताय, बरोबर आहे, परंतु मी कशासाठी आलेलो आहे. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि, असं ते सांगत सुटले. माझ्या सत्तेने ही झाडांची पानं हलतात, मी चालविलं तर सूर्य चालतोय, ही सगळं माझ्या आज्ञेनं होतंय, असा सांगायला लागला बरं का. आणि एवढे काय झालं, त्या समुदायामध्ये अनेक लोक बसलेली होती, त्याच्यामध्ये एक म्हातारी गवळण बसलेली होती. तिनं हे कृष्णाचं ऐकून घेतलं, हे सगळं मी करतोय, हे माझ्या याने चालतंय, माझ्याशिवाय काही होऊ शकत नाही, सगळं माझं 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 चाललेलं आहे, नाही का. आहे तो एक अध्याय
वासुकामध्ये मी कोण आहे, सर्पांमध्ये मी कोण, वृक्षांमध्ये मी, सगळ्याकडे त्याची विभूती सांगितलेली आहे. तसं तो सांगतोय. तेवढ्यात ती म्हातारी गवळण उठली बरं का. म्हातारी गवळण उठली, तिने तिचा पदर खोटला. केस पण जरा कुरले कुरले असे वेगळीच दिसत होती. अशी चापून चोपून काही तिचे केस नव्हते. म्हातारी बाईंचे काही केस असे चापून चोपून नसतात नाही का, कुठेतरी त्या बटा आलेल्या असतात. तशी ती उठली, तिनं पदर सारखा केल्या आणि ती काय बोलली, ती दुसरं चरण आलं. मी तुझं लहानपण बघितलेलं आहे. आता एवढा मोठा झालास, नाकाचा शेंबूड तुला पुसता येत नव्हता, मी तो पुसायची. नाकाचा शेंबूड मी पुसायची. काय तुझं ते अंग धुळीत लोळायचास, ओळखायला सुद्धा येत नव्हतास. ते भूताचं काही पोर आले की काय असं वाटायचं. मी तुला साफसूफ करायची आणि शी केलास तर ती मी धुवायची. ते सुद्धा तुला माहिती नव्हतं. आणि हे मी करतो, ते मी करतो, माझ्यानं हे चालते, माझ्यानं ते चालतंय. काय बराई मारतोस तू, काय बराई मारतो, काय केलं नाहीस तू भोपळ्यात, काय केलं नाहीस. चोरून 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 लोणी खाल्लंस. एक घर तरी ठेवलंस का तू की ज्या घरामध्ये चोरी केली नाहीस. पहिल्या चरणामध्ये सांगतात ते.
तू माझ्या समोर हे काहीतरी गमजा मारू नकोस. सगळं खोटं आहे. त्या पोरांना बसवतोस काय? हे केलं ते केलं ते केलं. चोरटा कुस्सा एक घर नाही सोडलंस की त्या घरात लोणी चोरलं नाहीस. बरं एकटा नाही, गावातली पोरं बिघडवून टाकलीस, त्यांना घेऊन चोऱ्या करायला. आणि इथं आलाय सगळं मी करतो, सगळं माझ्यानं होते. ते मला सांगू नकोस. अरे तुझ्या खोड्या किती काय सांगू तुला. शेवटी यशोदा देखील कंटाळली तुला. काय करावं, मारून पाहिलं तरी तू सुधारत नाहीस. मग शेवटी तुला काय केलं? ऐक, तिसरं चरण सांगता.